श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधा कांडातील अध्याय 15 यामधील उर्वरित भाग आपण पाहणार आहोत. अध्याय 15 तापसी हनुमंत संवाद. ओम श्रीराम. या 15व्या अध्यायातील हा उर्वरित भाग साधकाच्या दृष्टीने पाहू. अशा प्रकारे साधकाचा प्राण म्हणजेच हनुमंत आपल्या सर्व अंतर्गत मंडळीसह म्हणजे वानर सेनेसह त्या प्रकाशमय आत्मविवरात उतरताच ही सर्व मंडळी म्हणजे मन, बुद्धी, चित्त वगैरे इत्यादी अचेतन होतात. परंतु शुद्ध व बळकट झालेला प्राण सर्वांना सचेतन म्हणजे सावध करतो. ही सर्व अंतर्गत मंडळी जेव्हा सचेतन होतात तेव्हा ते एक अद्भुत असे स्थान पाहतात की जे सुवर्ण प्रकाशमय नगरीच आहे. अशी ही समृद्ध भूमी त्यांना जादुई नगरीच वाटत होती आणि तिथल्या त्या अपूर्व मंदिरात एक तपस्विनी म्हणजेच महासिद्धी बसलेली होती. तेव्हा साधकाचा प्राण तिला विचारतो की आपण कोण आहात, एवढी समृद्धी कुठून आली व या दैदिप्यमान भूमीचा निर्माता कोण. तेव्हा ती महासिद्धी विस्मित होऊन विचारते की तुम्ही या गुप्त स्थानी कसे काय आलात. इथे फक्त सद्गुरु कृपांकित साधकच येऊ शकतात. मग तिच्या जाणीवेस संवेदित होते की हा गुरु कृपांकितच आहे. तेव्हा ती अष्टमहासिद्धी साधकाला व त्याच्या अंतर्गत मंडळींना सर्व सुखाने तृप्त करते. तेव्हा साधक सांगतो की आम्ही सर्वजण त्या परमशांतीचा शोध घेत घेत इथपर्यंत आलो आहोत. आम्हाला ते सुख, ती समृद्धी, ती महाशक्ती, त्या सर्व अष्टमहासिद्धी मिळाल्या आहेत. परंतु आता आम्हाला इथेच थांबून चालणार नाही. आम्हाला पुढे खूप मोठा आत्मप्रवास करायचा आहे. तेव्हा ती महासिद्धी म्हणते की इथे जे येतात त्यातील बरेच जण इथेच अडकून पडतात. कारण जेव्हा साधक गुरुप्रणीत साधना करून शुद्धीकरण करून घेतो तेव्हा तो गुरुकृपेने महासिद्धीपर्यंत येऊन पोहोचतो. त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात, त्याला सर्व शक्ती प्राप्त होतात. त्या सिद्धीमार्फत तो मग काही चमत्कार करण्यास सुरुवात करतो. त्याच्या भोवती लोक जमा व्हायला लागतात. त्याला कीर्ती मिळावयास लागते. साधी भोळी जनता जनार्दन त्याला देव समजून नमस्कार करायला लागते, त्याची पूजा करायला लागते. तेव्हा त्याला भोग, विलास, सुख, वैभव मिळायला लागते. त्याला मग अहंकार यायला लागतो. तो स्वतःलाच देव, स्वामी, ईश्वर समजायला लागतो. तो त्या सिद्धींचा वापर मग स्वार्थासाठी व वाईट कर्मे करण्यासाठी करतो. कालांतराने सर्व सिद्धी लुप्त होतात. तेव्हा मग जे लोक देव समजून नमस्कार करत होते तेच लोक शिव्या देऊन दूर निघून जातात. मग त्याची ना घरका न घाटका म्हणजेच ना प्रपंचातला ना परमार्थातला अशी शोचनीय अवस्था होते. म्हणून
साधकाला इथे खूप सावध राहावे लागते. या सर्व मोहाला बळी न पडता आपल्या मूळ ध्येयाकडे, आपल्या आत्मप्रवासाकडे लक्ष ठेवून त्या सर्व सिद्धींचा स्वीकार करून योग्य वेळी योग्य काळी फक्त जनहिताकरिताच त्यांचा वापर करून पुढचा अध्यात्म प्रवास चालू ठेवून आपले ध्येय गाठावयाचे असते. ती महासिद्धी सांगते की जे गुरु कृपांकित व ज्ञानी भक्त असतात व जे आपल्या आत्मप्राप्तीच्या व त्या परमशांती प्राप्तीच्या ध्येयापासून ढळलेले नसतात, त्यांना मात्र मी इथून पुढच्या प्रवासाकरिता मार्गस्थ करते व सतत त्यांच्यासोबत राहते. आता आपण या अध्यायाचं थोडक्यात, या जो साधकाच्या दृष्टीने आहे या भागाचा आपण थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करू. आपण कथेमध्ये मागच्या भागात पाहिलं की हनुमंत त्यांच्या वानर सेनेशी त्या विवरात उतरतात. तिथे त्यांना एक तपस्विनी भेटते, त्यांना अमृतमय फळे खायला देते व ते त्या स्थानाचं महत्त्व सांगते. तसंच इथून कुणीही बाहेर पडता येत नाही, फक्त जे गुरुकृपांकित किंवा ज्ञानी भक्त असतात त्यांनाच बाहेर पडता येतं. हे आपण मागच्या भागात पाहिलं. इथे साधकाच्या दृष्टीने आपण आता पाहतोय तर साधकाचा प्राण त्याच्या सगळं मंडळीसह त्या आत्मविवरात उतरतो. पहा, इथे आत्मविवर हा भाग आध्यात्मिक दृष्ट्या आपण कथा पाहिली. आता हा भाग आध्यात्मिक दृष्ट्या हे आत्मविवर उतरणे हे कुठून सुरू होतं? हा जो संपूर्ण भाग आहे मस्तक, यालाच अध्यात्म भाषेत मूर्धान्याकाश म्हणतात आणि यालाच सोप्या भाषेत आत्मविवर. या आतमध्ये आत्मा कुठेतरी आहे, तो आपल्याला शोधायचा, त्याला भेटायचं आहे. पण ते आत्मविवरात उतरण्याचं स्थान म्हणजे भ्रूमध्य आहे. जेव्हा साधक साधनेने सगळे खालची सगळं भाग शुद्ध म्हणजे अंतरंगातील खालचे सगळे मन, बुद्धी, प्राण, अहंकार, नाडी संस्था सगळे षटचक्र यांचं शुद्धीकरण होऊन, भेदन होऊन साधकाचा प्राण किंवा साधक, प्राण, जीव, मन काही म्हणा, भ्रूमध्यात आज्ञाचक्राचं उन्मुख होऊन तो जेव्हा आत उतरतो ते म्हणजे आत्मविवरात उतरणे होय. आणि इथे आत उतरलं की इथून पुढे खूप मोठा प्रवास आहे. पण इथे उतरलं की आतमध्ये मग त्याला कोण भेटतं तर महासिद्धी. इथे साधकाला सिद्धी भेटतात आणि या महासिद्धी इथे ती भेटते आणि तिला हे जेव्हा भेटतात प्राण वगैरे ही मंडळी, कारण ही शुद्ध झालेली आहेत ना, शुद्ध मंडळी आहेत सगळी, ही तिथे उतरलेत आतमध्ये, त्यामुळे त्यांना त्यांची महासिद्धीशी भेट होते. तिलाही आश्चर्य वाटतं, तुम्ही ते या गुप्त स्थानावर कसे काय आलात? मग तिला अंतर्ज्ञानाने समजतं किंवा अंतर्जाणिवेला समजतं की हे सगळे गुरुकृपांकित आहे. सगळे या प्राणाने सगळ्यांना शुद्ध केलेलं आहे, या मनाने यांना सगळ्यांना शुद्ध केले आहे, म्हणून इथपर्यंत येऊन पोचलेत. मग ती त्यांना सर्व सुखाने तृप्त करते. महासिद्धी मिळाली म्हणजे सर्व सुख मिळतात. परंतु इथे साधक किंवा साधकाचा प्राण किंवा साधकाचा जीव किंवा साधकाचं मन काही म्हणा, हे तिला सांगतात की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या, परंतु आम्हाला इथेच थांबून चालणार नाही, आम्हाला पुढे आत्मसाक्षात्कार घडवून घ्यायचा आहे. आणि नुसता आत्मसाक्षात्कारच नाही, त्यानंतर आम्हाला विश्वात्मक स्तरावर तो साक्षात्कार करून घ्यायचा आहे, ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची आणि त्यानंतर पुढे परब्रह्मप्राप्ती करून घ्यायची. जेव्हा परब्रह्मप्राप्ती होईल तेव्हा आम्हाला ती परमशांती मिळेल. आमचं ध्येय आहे परमशांती प्राप्ती. कथेमध्ये आपण परमशांती कोणाला म्हटलंय? सीतेला. आणि या सगळ्या वानर सेनेचं हनुमंत सहित यांचं ध्येय काय आहे? सीतेचा शोध. आणि साधकाच्या दृष्टीने साधकाचं ध्येय काय? परमशांती मिळवणे. तेव्हा मग ती म्हणते की इथे येणाऱ्यांना मी शक्यतो जाऊ देत नाही,
मी माझ्या मोहातच अडकवते. म्हणजे जेव्हा साधकाला अशा सिद्धी मिळतात ना, तेव्हा साधक त्या सिद्धीमध्ये अडकतो. ते आपण कथेमध्ये पाहिलं की मग तो सिद्धींचा वापर करायला सुरुवात करतो, काही चमत्कार करायला सुरुवात करतो. म्हणून खऱ्या साधकांनी अशा चमत्कारापासून नेहमी सावध राहावं, दूर राहावं. आणि जरी सिद्धी मिळाल्या तरी चमत्कारांच्या भानगडीत पडू नये, कारण प्रवासच थांबतो. कारण तो चमत्कार करायला लागतो, मग त्याच्याकडे सगळ्या लोकांचा लोंढाची लोंढा येतो, त्याला सगळी सुखं मिळतात, सगळे ऐश्वर मिळतात, त्याला सत्ता मिळते, पैसा मिळतो, धन, सगळ्या प्रसिद्धी, पद सगळं मिळतं आणि तो तिथेच अडकतो. त्याचा जो पुढचा आत्मप्रवास असतो, जो आत्मसाक्षात्कार करायचा असतो, तो राहून जातो. कारण त्याला वेळच भेटत नाही, तो यामध्ये या सगळ्या मोहजालात अडकतो. म्हणून इथे ती सिद्धी सांगते की असे जे अडकतात मग त्यांची काय अवस्था होते. कालांतराने मग ते चमत्कार करता करता ते वाईट मार्गाकडे वळतात, स्वार्थासाठी करतात. कारण सिद्धी मिळवायच्या, परंतु त्यांचा वापर अतिशय योग्य वेळी, इथे दोन शब्द घातलेत, योग्य वेळी, योग्य काळी, आणि तेही लोकहितासाठी. यासाठी आपल्या स्वामींचं खूप मोठं उदाहरण आपल्या समोर आहे की स्वामींनी आपल्या शिष्यांच्या, भक्तांची खूप मोठाली कार्य केली, परंतु ती कार्य केलेली शिष्यांना कळूही दिलं नाही. इतक्या सहजपणे त्या सिद्धींचा वापर केलेला आहे, मात्र स्वतःच्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी कधी केलं नाही. म्हणून तर ते इतकी मोठी झेप घेऊ शकले. आत्मसाक्षात्कारानंतर महाविष्णूंचं दर्शन, हनुमंतांचं दर्शन, श्रीकृष्ण सगळ्या देवदेवतांची दर्शनं घेऊन ते परब्रह्म अवस्थेपर्यंत गेले. म्हणून आपण तो मंत्र म्हणतो ना की ओम विद्यानंदाय विद्महे विष्णुरूपाय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात. कारण ही सगळ्या अवस्था त्यांनी मिळवल्या आणि त्यानंतर ते ते श्री अरविंदांच्या पूर्ण योगाकडे वळाले आणि पूर्ण योगीही झाले, अतिमानसापर्यंत जाऊन पोचले. जर ते सिद्धीमध्येच अडकले असते तर हे कार्य होऊ शकत नाही. म्हणून इथे हा इशारा त्या महासिद्धी देते की या मोहाला बळी पडू नये. साधकाने सुद्धा ही सिद्धी मिळवाव्या, त्या येतातच, त्या घ्यायच्या, मात्र त्या आल्या की नाहीत हे सुद्धा पाहायचं नाही. जो खरा सरळ साधक असेल ना, त्या सिद्धींकडे त्याने पाहायचंच नाही. आणि त्या आपोआप होतात. त्याच्या मनात एखादी गोष्ट आली की ती सिद्धी पूर्ण करते. मला एखादा ग्रंथ वाचायचा आहे असं माझ्या मनात आलं की कुणीतरी मला तो ग्रंथ आणून देणार. इतक्या ह्या गोष्टी सहजपणे होतात. पण जाणीवपूर्वक चमत्कारांच्या भानगडीत पडायचं नाही, हेच ह्या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.